आसरांबोली अंबरपेठ संघाला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आघाडीचे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूने भूषण तर त्याच्या साथीला दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतो सागर. या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेले आहेत. तर आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये संघाचा संघनायक ज्याच्या नेतृत्वाच्या खाली मात्र जो संघ लढतोय तो कृष्णा कालेकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे. ज्यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकायला गोलंदाज रनअपवरती स्टार्ट करेल त्यावेळेस तुम्हाला टाइम सांगितला जाईल आणि तिथून पुढच्या 20 मिनिटं हे तुम्हाला 4 षटकांसाठी असणार. चला थोडं स्पीडअप करा. 9:30 मिनिटं झालेत. तुमचा टाइम मात्र 20 मिनिटांचा पहिल्या 4 षटकांसाठी चालू होतोय याची नोंद घ्या. हर्षी टीम 20 मिनिटांचा कालावधी तुमचा सुरू झालेला आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू घेऊन कृष्णा कालेकर. तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक सागर. डावाला सुरुवात. पहिला बॉल. आजच्या दिवसातील पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती सागर काटकरच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. चौकाराने आजच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात. सागर काटकरला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि पहिल्याच बॉल वरती त्याने मात्र त्याचे इरादे स्पष्ट केले. चौकाराने मात्र संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश केला. आजच्या दिवसाचा श्रीगणेश केलाय. 4 धावा ज्या मात्र संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जातील. कृष्णा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. त्यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन मात्र कॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे चेंडू खेळून खेळलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव तिथे येत नाहीये. धावेसाठी नकार कळवला. चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला पाहायला मिळाल्यानंतर आपण पाहतोय तिथे दीर्घाव चेंडू जो मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. पहिली लढत पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कृष्णा पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक. पुन्हा एकदा डीप कव्हर. सीमारेषा तोडली फोडली आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. गणनाथ नमोस्तुते. गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा तयार. त्यावेळेस पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र वेट अँड वॉचची भूमिका सागर साखर येऊन दिला चेंडू. त्यानंतर मात्र कट करण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय पॅटर्न बॉलचा संपर्क नाही. चौकारानंतर पुन्हा त्या डॉट बॉल जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जातोय. यावेळेस मात्र कृष्णा सांगतोय यू बॉईज आर डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. पहिला फलंदाज जाईल माघारी. इज्जत का सवाल है. केशव, मैं यहाँ आया था गाड़ी में बैठ के. अब जाऊंगा भी गाड़ी में, वरना मैं यहाँ से हिलने नहीं वाला. मुझे पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है. थँक्यू. पहिली विकेट आली. पहिला धक्का बसला सागरच्या रूपाने. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पीके. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती
बिग हिटचा प्रयत्न केला परंतु लांबी मिळाली नाही. झेल टिपलाय. ज्या पावली फलंदाज दाखल झालाय त्याच पावली मागे जाईल. धक्का क्रमांक 2. थोड़ी बहुत जलन तो सबको होती है, किसी को जंग से ऊपर जाते हुए देखकर सब मिलकर ना उसको गिराना चाहते हैं। खास करके मेरे को अपने दम पे बनाए मैं किसी की मेहरबानी से नहीं। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचे या ठिकाणी संपलंय. पहिले 6 चेंडू झालेत आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार सुरू आला. चौकाराने सुरुवात झाली. विस्फोटकता पाहायला मिळाली परंतु त्यानंतर मात्र कृष्णाने 2 मोठ्या विकेट मिळवल्या. 2 तगडे बॅटर मात्र माघारी पाठवलेत. प्रथमतः सागरला मात्र तिथे माघारी पाठवलं. त्यानंतर प्रसाद आला. प्रसादने पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न केला परंतु तो देखील बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो भूषणला साथ देण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो प्रणव सुतार. पहिलाच बॉल इथे भूषण देखील फेस करत होता. पहिल्याच बॉलवरती दिशा दिली. चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी. एक सुमितचा सुंदर झेल आणि मैदानाच्या आतमध्ये भूषणची विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. आघाडीचा दुसरा फलंदाज देखील आता माघारी जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो पराग सुतार. उजव्या शैलीचा असणारा एक तगडा बॅटर. पहिलाच बॉल त्याच्यासाठी अगदी बुंद्यात टाकला होता. यॉर्करचा प्रयत्न तिथे मिड ऑफ मध्ये सुमित बोडके चेंडूला अडवतील. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धपलकावरती धावा आहेत 9 धावा 3 विकेटच्या बदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन राहुल पडवळ हा गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये कामगिरी करतोय. प्रणव ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉलवरती मिड विकेट मध्ये आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. क्षेत्ररक्षकाला एक विनंती आहे, जर चेंडू जवळ असेल तर कृपया तुम्ही घेऊन या. जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. प्रणव पहिला चेंडू खेळत होता. यावेळेस मात्र प्रणव यशस्वी झाला. षटकार आला त्याच्या बॅटमधून. यापूर्वी आपण पाहिलं प्रसाद किमसे पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न त्याने केला. त्याची विकेट आली. त्यानंतर भूषण सुतारला देखील आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न होता त्याचा देखील, परंतु त्याची देखील विकेट आली. परंतु इथे प्रणवच्या बॅटमधून आक्रमण झालं आणि हा चेंडू देखील सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रणवच्या बॅटमधून सुंदर प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय प्रणव. हा स्वतःला सिद्ध करतोय. तो प्रयत्न त्याच्या सुरू आहेत, कारण एका बाजूने जरी महत्वाचे विकेट आले असल्या तरी महत्वाचे फलंदाज बाद झाले असले तरी आमच्यामध्ये क्षमता आहे हे मात्र दाखवून देतो प्रणव सुतार. 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. विकेट जरूर आली सुरुवातीच्या पहिल्या काही चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला राहिला, परंतु त्यानंतर मात्र प्रणव सुतार प्रचंड मोठा आक्रमण करतोय.
यावेळेचा हा चेंडू कव्हर्स मध्ये जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु तिथे आउटफील्ड फार वेगवान आहे. अगदी अगदी सीमारेषेच्या जवळ मात्र चेंडू अडवला जाईल. चांगले प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने तिथे, त्यानंतर त्या प्रयत्नाला यश मिळतं. चेंडू स्टॉप झाला सीमारेषेच्या जवळ. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, त्या स्कोर कार्ड 2 धावींच्या पद्धतीने वाढेल. धापलकावरती 21 धावा. पहिला सामना, पहिली लढत जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, एका बाजूने हडशी, दुसऱ्या बाजूने कासारांबोली अंबरवेट, या 2 संघांमध्ये आपण पाहतो आजचा पहिला सामना. राहुल पडवळ हा गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन तयार. यावेळेस हा चेंडू सोडून दिला. यावेळेस मात्र बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता राहुलचा, कारण पूर्वीच्या 3 चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न त्याच्यावरती झालाय. त्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार आला. त्यानंतर डीप कव्हर मध्ये 2 धावा मिळाल्यात आणि शेवटचा चेंडू मात्र आपल्या कक्षामध्ये चुकवण्यासाठी नक्कीच राहुल तिथे बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. फलंदाच्या कक्षेपासून, फलंदाच्या शरीरयष्टीपासून मात्र लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु जास्तीची दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल जो कळवला गेला. राहुल पुन्हा तयार. समोर प्रणव सुतार ऑन स्ट्राईक तयार. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा, इष्टांच्या मागे प्रवीणच्या हातातून चेंडू निसटला. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे आणि शर्यत जिंकेल चेंडू. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप मध्ये येतोय. पाहिलं कृष्णा चांगली गोलंदाजी जरूर केली. षटक क्रमांक 2 मध्ये सुरुवात चांगली झाली, विकेट आली, परंतु शेवट मात्र प्रणव सुतारने चांगला केला आपल्या संघासाठी. तब्बल मात्र तिथे आपण पाहिलं तर 19 धावा ज्या मात्र षटक क्रमांक 2 मध्ये खर्च. भागडे षटक पॉवर प्लेचं दुसरं. 21 धावा धापलकावरती 26 आहेत. पॉवर प्लेचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. क्षेत्ररक्षकाचं बंधन हटलं गेलं आणि 5 क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चला स्पीड अप करा. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. 2 षटकांचा खेळ झाला. त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये तुम्ही 11 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. राहिलेल्या 9 मिनिटांमध्ये अजून तुम्हाला 2 षटक टाकायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडी घाई करायची आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, जसा आलाय तसाच भिरकवलाय. यावेळेस परत सुतारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीणचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती बराचशा बॅटमधून एक सुंदर चौकार पाहायला मिळालाय. परंतु यावेळेस समोर चेंडू आणि समोर मात्र बाहेरची दिशा. परागच्या मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. फिरकीचा महामेरू म्हणून प्रवीण साठेकडे देखील पाहिलं जातं. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. अगदी समोर मात्र चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा परागच्या बॅटवरती मात्र चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू निर्धावेल. डॉट बॉल जो पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती धापलकावरती नोंदवला जातो. 30 धावा ज्या आतापर्यंत धापलकावरती नोंदवल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना, त्याबद्दल आपण पाहतोय 2.30 षटकांचा खेळ. आतापर्यंत निम्मा खेळ झालाय, अजून निम्मा खेळ मात्र या डावातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. त्यावेळेस हा चेंडू हलक्यातून फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वतः गोलंदाज प्रवीण साठे तिथे चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु त्याला पाहतोय फेकी करायची असताना बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे आपण पाहतोय इथे फेकी केली नाही. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 31 धावा ज्या आतापर्यंत धापलकावरती नोंदवल्या गेल्यात. मृत चेंडूचा इशारा तिथे मात्र सोयताना पाहायला मिळेल. आज देखील जर पाहिलं तर 6 संघ या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढतील. 7 दिग्गज संघ, या दिग्गज संघांमधील महारथी मात्र आज या खेळपट्टीवरती येतील. यावेळेस रिवर्स स्विचचा प्रयत्न होता तिथे, परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये. प्रवीण साठेचे मात्र हे चेंडू
खेळण्यासाठी तिथे थोडंसं अवघड जातं बॅटरला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जो स्कोर कार्डवरती नोंदवला जाईल. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर प्रवीण साठेने कमबॅक केलं. त्यानंतर चांगले चेंडू त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. यावेळेस पुन्हा एकदा खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे. मिळताय धावा 4. 4 रन चौकार. देखो हम दीवानों को मस्ती में मस्तानों को अपनी ही धुन में चले, दुनिया से क्या लेना है। देखो हम दीवानों को मस्ती में मस्तानों को अपनी ही धुन में चले, दुनिया से क्या लेना है। थँक्यू. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आज मात्र ज्यांचा गोड सुमधुर आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहात, सचिन सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सकारात्मक चषकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक आता पाहायचंय आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन सुमित बोडके हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. बरेचशा दुखापतीनंतर मात्र सुमित या सीझन मध्ये या पर्वामध्ये मात्र गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. पहिलाच बॉल फिशअप मध्ये सरळ पाहतो चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केला जाईल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. प्रणव सुतार आणि दुसऱ्या बाजूने पराग सुतार हे 2 फलंदाज आपण पाहतोय संघाचा डाव सांभाळतात. सुरुवातीच्या काळामध्ये महत्वाचे फलंदाज बाद झाले, त्यानंतर मात्र डाव सांभाळणं गरजेचं होतं. महत्वाची भूमिका मात्र साकारणे गरजेची होती आणि तीच महत्वाची भूमिका जबाबदारी मात्र दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने पार पाडतात. दरम्यान आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक धाव येणार आहे. पुन्हा एक सिंगलची मैदानाच्या आतमध्ये येईल. 37 धावा ज्या आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुमित बोडके पुन्हा तयार ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू पंच केलाय डीप कव्हर मध्ये. एक टप्पा घे, चेंडू आरपार फरार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. परागच्या बॅट मधून 4 धावा ज्या आपण पाहतो धावफलकावरती नोंदवल्या जातात. खुलवट टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. दूरवरचा एक जबरदस्त षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला पराग सुतारच्या बॅट मधून. चौकारानंतर आलेला हा षटकार संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा 47 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सुमित बोडकेवरती प्रचंड मोठा हल्ला केला, प्रचंड मोठं आक्रमण. फटबार अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये आसमान इटोला. आसमान दाखवलंय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बॅक टू बॅक लागोपाठ 2 षटकार येतात. तुरकड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 53 धावा सांघिक अर्धशतक संघाचं साजरं झालंय. 53 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. तुम्ही पुन्हा तयार ऑन स्ट्राइक पराग सुतार.
त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भन्नाट वेग होता परंतु दिशा राहिली नाही. वेग वाढला जरूर परंतु दिशा भरकटले. नियंत्रण तिथे मात्र भरकटलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल जो कळवला जातोय. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये कळवली जाईल आणि अतिरिक्त अवांतर धावीच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरची धावा आहेत त्या 54 धावा. त्यामुळे हा चेंडू देखील बिगिटचा प्रयत्न केला. टिप कव्हर मध्ये फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय परंतु ते मात्र वेगाने पहिली धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये आणि तिथे मात्र या चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटकाची सांगता होईल. तब्बल 21 धावा सुमित बोडकेने क्रमांक 4 मध्ये खर्च केला आणि एकूण धावा 4 षटकाच्या चार षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा संपलाय आणि त्यामध्ये धावा नोंदवल्या गेल्या तर 56 धावा. सुमित बोडके बराचसा मागणा ठरला. त्यापूर्वी मात्र राहुल पडवळ देखील बराचसा मागणा ठरला. यावेळी शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र भन्नाट वेग दाखवला प्रवीणने. तेच तर्रार चेंडू पहिला तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. दीर्घ येईल चेंडू. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये प्रवीण साठे पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. खुलवाट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र डिपकाऊ कॉर्नर मध्ये आसमानी स्ट्रोक खेळलाय परंतु लांबी यावेळेस कमी मिळाली आणि तिथे क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. टेक्टन व्हेरी गुड कॅच. विकेट. फलंदाज प्रणव सुतारबाद. झालाय. 56 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल नांगरे. अवकुर्यक शैलीचा उभरत्या खेळाडूंमध्ये सातत्याने ज्याचं नाव मात्र चर्चेत असतं तो साहिल नांगरे. आज मात्र थोडासा मात्र मागे थांबलाय. 4 विकेट पडल्यानंतर मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलाच बॉल आडव्या पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पॅटर्न स्वीप तिथे करण्याचा प्रयत्न परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॅटर्नला बॉलचा संपर्क नाही. प्रवीणच्या फिरकीच्या जादू समोर मात्र फलंदाज इथे गुडघे टेकावे लागतायत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. दीर्घाव आलाय चेंडू. खुलवाटप्याचा बॉल होता. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडू. समोरचा फटका खेळलाय. लॉंगॉपवरतून क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. दिलेश खैरे पोहोचला. फेकीला मात्र तिथे थोडासा वेळ आणि कलेक्शन देखील होऊ शकलं नाही. तदनंतर आपण पाहतोय 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धपलकावरती धावा 58 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकातील काही चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. त्यामुळे हा चेंडू लिव्ह केलाय. सोडून दिलाय. व्हाईट बॉल तिथे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. महेश जाधव सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र उंची मिळाली. पाहायचंय लांबी आणि तिथे जेवढी लांबी हवी होती तेवढीच लांबी मिळाली आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. खेळाडूला विनंती आहे कृपया आपण चेंडू घेऊन येत चला. षटकार येतोय साहिल नांगरेच्या बॅटमधून. उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू आपण पाहतो तिथे. 65 धावा आतापर्यंत एकूण धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या पहिल्या डावातील. आता मात्र शेवटचा अखेरचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण साठेने आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 1.5 षटक टाकले. त्यामध्ये त्यांनी 1 विकेट मिळवली. 18 धावा खर्च केल्यात. आता शेवटच्या आणि पहिल्या डावातील अखेरचा चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पुन्हा डाऊन साईडला स्ट्रोक खेळून काढलाय. सुमित बोडके आहे तिथे, चेंडूपर्यंत पोहोचतोय. का त्याच्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला, फेके केली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि तिथे कलेक्शन चांगलं झालं. त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल धावाच्या स्वरूपामध्ये. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू. चला कासाराम मुले अमरवेट संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. भालगुडी संघाचा संघनायक आणि पुनावळे संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न आपण करतोय. पुनावळे संघाचा संघनायक आणि भालगुडी संघाचा संघनायक. मोठा संघ संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित असेल तर आयोजक कमिटीशी संपर्क करा. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. कासाराम मुले अमरवेट संघ आपण आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला आघाडीचे दोन्ही बॅटर हर्षी संघ, हर्षी टीम आपले दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला एकमेकांचे आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूने बालगुडी तर त्यांच्या विरोधामध्ये पुनावळे, या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी संपर्क करा. बालगुडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित, पुनावळे संघाचा संघनायक स्पर्धेचे आयोजक सन्माननीय प्रसाद भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेच्या मित्रानं युवा उद्योजक सन्माननीय सचिन दादा गवळी यांचं देखील मला प्रामुख्याने या ठिकाणी शुभाग म्हणवतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना कासाराम मुले अंबरवेर संघाने बनवल्या त्या 66 धावा, 67 धावेंचं आव्हान दिले. 67 धावेंचं टार्गेट असेल दुसऱ्या डावामध्ये. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने प्रवीण साठे तर दुसऱ्या बाजूने निलेश खैरे. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीसाठी दाखल झालेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं घेऊन शिवम नांगरे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम, क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तुम्ही जास्त वेळ खर्च करताय. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देखील पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. 9:58 मिनिटं झालेले आहेत. इथून पुढचे 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी असतील. त्यामुळे थोडी घाई तुम्हाला करावी लागेल. शिवम गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला तर शिवमचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी
ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो प्रवीण साठे. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 67 धावा हे समीकरण. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर स्वागत प्रवीण साठेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रवीणच्या बॅटमधून आसमानी टोला. षटकाराने मात्र संघाचं खातं ओपन केलं प्रवीण साठेने. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक खेळला प्रवीणने डीप स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुंदर आहे. चांगले प्रयत्न, चांगले एफर्ट, तिथे चांगलं योगदान पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं या प्रयत्नांमध्ये. आणि नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चेंडू आतमध्ये तर ढकललाय. 2 धावा, 3 धावा ज्या मात्र तिथे कंप्लीट केल्या जातील. चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या पाहायला मिळाले तिथे. सत्याला आपण पाहतोय तिथे अगदी सर्कल वरतून मात्र धावत गेला सीमारेषेपर्यंत. आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतो आपल्या संघासाठी 1 धाव तर याच्या स्वरूपामध्ये वाचवले. 3 धावा मिळाल्या तिथे. 3 धावेच्या मदतीने संघाचं आपलं पुढे जाईल. धपलकावरती 9 धावा धपलकावरती नोंदवल्यात. शिवम आपण जर पाहिलं तर संघातील प्रमुख गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाजी मधला हुकमाचा एक्का शिवम नांगरे जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्यावरती पहिल्या बॉलवरती प्रचंड मोठा हल्ला केलाय. त्यामुळेचा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे शोधलं फलंदाजाने. भूषण सुतारच्या हातामध्ये चेंडू जाईल. झेल टिपलाय. विकेट आली पहिल्या क्रमांकाची. पहिला फलंदाज तिथे बाद. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव. शिवम पुन्हा तयार. त्यामुळे पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता प्रणव साठी. तर्रार मारा केलाय. काहीशी विचारणा तिथे पंचांना केली जाईल, परंतु पंचांनी कळवलं पाठ बॉलचा संपर्क तिथे नाहीये. चेंडू डॉट असेल. दरधाव चेंडूचं मात्र धपलकावरती नोंदवलं जातं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु विकेटच्या शोधात होता त्या ठिकाणी शिवम. आणि नक्कीच 1 विकेट मिळवली. आघाडीचा 1 फलंदाज मात्र त्याने मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलाय. यावेळेस मात्र अफड बार होता. बाउन्सरचा प्रयत्न तिथे, परंतु दिशा भरकटली. उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मुख्य पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणि 1 बाउंडची चेतावणी देखील तिथे गोलंदाजाला दिली जाईल. व्हाईट बॉलच्या पद्धतीने आपण पाहतोय संघाचा धपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा धपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये बराचसा लांब ठेवला शरीरापासून चेंडू. तिथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी. रिव्हचा वापर केला हर्षी संघाने. पंचांनी तर मात्र निर्धाव चेंडू कळवला होता. फेअर डिलिव्हरी कळवली होती, परंतु तिथे चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी होते. तिसऱ्या पंचांकडे मात्र आता निर्णय सोपवला जाईल. हा चेंडू वाईड आहे की नाही हे टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहिले जाईल. क्रिपलाईव्ह.in च्या माध्यमातून 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. अमित भुजबळ त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या निमित्तानं चांगलं काम करताना पाहायला मिळतं. टीमचा आधार घेत आता तिसरे पंच निर्णय या चेंडूचा आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी तिथे रिव्ह अनसक्सेसफुल. या डावामध्ये आता हर्षी संघाला पुन्हा रिव्ह घेता येणार नाही. 1 रिव्ह दिलेला आहे, तर रिव्ह तुम्ही घेतल्यानंतर सक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह घेऊ शकता, परंतु अनसक्सेस झाला तर मात्र पुन्हा रिव्ह घेता येणार नाही. फेअर डिलिव्हरी मात्र तिथे तिसऱ्या पंचांनी कळवलं. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलं शिवम नांगरेने. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आलाय, परंतु शेवटचे चेंडू हे मात्र आपल्या खात्यामध्ये नोंदवले तिथे शिवम नांगरेने. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिले 6 चेंडू झालेत. धपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा नोंदवल्या गेल्या. त्या 10 धावा
शेवटच्या आता बाकी असणार ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे असतील त्या 57 धावा. पहिला सामना पहिली लढत जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे जी सुरू आहे. एका बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी, तर त्यांच्या विरोधामध्ये सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासाराम मोले अंबरपेठ या दोन संघांमध्ये आजची पहिली लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होतोय आर्यन सावंत. पहिला बॉल शरीराच्या दिशेने होता आणि त्याला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती आर्यनच्या बॅटमधून आर्यनवरती मात्र आक्रमण केले. प्रवीणच्या बॅटमधून आलेला चौकार. चला जर चेंडू गेला तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल. पहिल्या 2 षटकामध्ये चेंडू हरवला किंवा खराब झाला किंवा फुटला तर मात्र नवीन चेंडू असेल. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये जुना चेंडू. चला घाई करा सर, सामना चालू करून घ्या. नवीन चेंडू तुमच्या जवळ असेल तर. बाहेर गेलेला चेंडू येण्याची वाट पाहू नका. चला घाई करायची. डबल वरती धावा आहेत त्या 14 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यामुळेच देखील मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. एक टप्पा घ्याय चेंडू फरार सीमारेषेच्या पार. मिळत आहेत धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार आला प्रवीण साठेच्या बॅटमधून. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेळलेत. प्रचंड मोठा आक्रमण या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आर्यनवरती 2 मोठे प्रहार तर केलेत. पाहायचं आर्यन कशा प्रकारे कमबॅक करेल. अनुभव नक्कीच कमी आहे परंतु आत्मविश्वास त्याला दाखवावा लागेल. खुलबट टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपुढे उलट धावत असताना आपण पाहतोय. तिथे प्रयत्न चांगले होते. चेंडू स्टॉप केला, फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. 3 चेंडू आतापर्यंत या षटकाची टाकून झाले. 10 धावा खर्च केल्या. थोडीशी मात्र खर्चिक गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये साहिलला शिवमला आपण पाहिलं, 1 विकेट मिळवली. 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात अजून बरेचसे चेंडू बाकी आहेत. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि तिथे मात्र झेल टिपला जाईल. इथे मात्र जास्त तसं प्रत्युत्तर आर्यन सावंतने देखील दिलं आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट आली प्रवीण साठेच्या रूपाने. दुसरा धक्का. प्रवीणच्या रूपाने दुसरा धक्का बसला हर्षी संघाला. आघाडीचा दुसरा फलंदाज देखील आता मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तो कृष्णा कालेकर अर्थात के संघाचा संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून 20 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू मध्ये 47 धावा. हे समीकरण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये डावामध्ये बाकी असेल. आर्यन कमबॅक करतोय, प्रयत्न करतोय. तो पाहिजे कृष्णा समोर असताना पहिला बॉल कृष्णासाठी सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. कोणत्या प्रकारे धाव घेण्याची संधी दिली नाही तिथे फलंदाजाला. धावेसाठी मात्र थांबवलं. डॉट बॉल निर्धाव चेंडू जे मात्र धपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धपलक स्थिर असेल 20 धावेंवरती.
या षटकातील आता पाहायचं शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अखेरचा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला, पण तितका चांगला स्ट्रोक खोदून काढलाय चेंडू आणि चेंडू जातोय सरळ डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संपेल. 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये शिवम नांगरेला आपण पाहिलं, 1 विकेट त्याने मिळवली, 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये आर्यन सावंत आला, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, परंतु त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. प्रवीण साठेची एक मोठी विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. एकूण 14 धावा त्याने मात्र षटक क्रमांक 2 मध्ये खर्च केल्यात. आतापर्यंत पॉवर प्लेचा खेळ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु आता पॉवर प्लेचं बंधन हटलं जाईल. शेवटचे 18 चेंडू जे दुसऱ्या डावातील दुसऱ्या इनिंगचे बाकी असणार आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 43 धावा, जवळपास 14 धावेंच्या सरासरीने मात्र इथे विजयाचं समीकरण फलंदाजाला गाठायचं. परंतु ही सरासरी गाठत असताना मात्र आता गोलंदाज कशा प्रकारे फलंदाजाला रोखतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे आहे, बालगुडी संघ आणि पुनावळे संघ. शेवटचं षटक ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल त्यावेळेस मात्र तुम्ही आपल्या डगआउटचा ताबा घ्या, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 सुरू होतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रणव, पहिलाच बॉल आडव्या पाटने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली टिपतोय झेल, पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. पहिल्या चेंडूवरती शिवमने पुन्हा एक मोठं यश मिळवलंय, 1 विकेट मिळवली. 1 फलंदाजाला मात्र त्याने तंबूचा आसरा दाखवलाय तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो सुमित बोडके, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन, कासरापुले अंबरवेट हा संघ जर पाहिलं तर संघामध्ये बरेचसे उभरते खेळाडू आहेत, नौके खेळाडू, रायझिंग स्टार खेळाडू आहेत. पराग सुतार, प्रसाद किमसे, सागर काटकर या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली मात्र उभरते खेळाडू, नौके खेळाडू, नवीन चेहरे मात्र या मैदानावरती आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळतात. यावेळेस पुढे सरसवत हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. सुमित बोडके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु सुमित समोर मात्र बरेचसे प्रश्नचिन्ह उभं केलेत पहिल्याच बॉलवरती शिवम नांगरेने. आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे जो खेळत असताना सुमित बोडके बीड झाला, चेंडू डॉट. शिवम पुन्हा तयार, यावेळेस अक्रॉस पाठफटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. साहिल नांगरे पुन्हा देतो चेंडूच्या खाली, परंतु यावेळेस झेल निसटलाय. यावेळेस मात्र तिथे चुकी झाली, चेंडू तिथे हातातून निसटला आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय 1 सिंगल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते सुमित बोडकेला जीवनदान. सुमित यापूर्वी जर पाहिलं तर मोठमोठे इनिंग खेळलेले आहेत, त्याला जीवनदान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली होती, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, क्षेत्ररक्षकांचं कौतुक झालं होतं, परंतु या चेंडूवरती झालेली चुकी पाहायचं येणाऱ्या काळामध्ये किती महागडी ठरेल. 25 धावा धावफलकावरती अजूनही 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू मध्ये 42 बनवायच्यात, 15 चेंडू मध्ये आतापर्यंत 25 बनवलेल्या आहेत. चला थोडी घाई करा. गोलंदाज पुन्हा तयार, परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम चेंडू. गोलंदाजाचा जो चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्याचं स्वप्न असतं त्या प्रकारचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र तिथे अगदी एका जाग्यावरती उभं करून ठेवलं, आश्चर्यचकित करून ठेवणारा चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि ब्रह्मास्त्र मात्र अचूक टप्प्यावरती अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाला. चेंडू डॉट आलाय, अचूकता पाहायला मिळते शिवम नांगरेच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, यावेळेस देखील भन्नाट वेग होता, दिशेवरती नियंत्रण होतं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डॉट. शिवम नांगरेचं मात्र कौतुक असेल त्याच्या मात्र वैयक्तिक पहिल्या षटकाची ज्या प्रकारे सुरुवात झाली, षटकाराने त्याचं स्वागत झालं, परंतु त्याने मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ते मात्र नक्कीच संघाला फार महत्वाचं ठरणार आहे. रिव्हर्स स्विच हिट, रिव्हर्स पुल. क्षेत्ररक्षक येतोय, बघतोय चेंडू, प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपेल. 7 धावा शिवमने मात्र खर्च केल्या. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 1 धाव त्याने खर्च करत मात्र 1 विकेट मिळवली होती. शेवटच्या चेंडूवरती मात्र कृष्णाच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता धपलकावरती 31 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर नोंदवल्या गेल्या. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय 12 चेंडू दुसऱ्या डावातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा ज्या मात्र बनवायच्यात. आता 18 धावांची सरासरी मात्र इथे राखावी लागेल. 18 धावांच्या सरासरीने मात्र धावा धपलकावरती नोंदवाव्या लागतील. परंतु षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती संघातला असणारा एक सर्वाधिक अनुभवी खेळाडू मुळशी तालुक्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू प्रसाद किमसे पीके जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रसादच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ लढतोय. संघामध्ये पाहिलं तर प्रसाद असेल, पराग असेल, सागर असेल यांच्या अनुभवाच्या छायाखाली मात्र बरेचसे उभरते खेळाडू या संघामध्ये समाविष्ट करत हा संघ लढतोय. पहिलाच बॉल परागचा आफट पार होता तिथे अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न तिथे प्रसादचा आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली आणि जो व्हाईट बॉल कळवला जातोय. अतिरिक्त अंतर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वाढेल धपलकावरती अब तक 32 धावा आतापर्यंत. यावेळेस अक्रॉस द पाठ फटका खेळला. फटका तिथे आपण पाहतोय उंची प्राप्त करतोय तितकीच लांबी मिळेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडकेच्या बॅटमधून आलाय. संघाचा धपलक वाढेल. धपलकावरती धावा 38 धावा. शेवटच्या 11 चेंडू 29 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड वाटणार हे समीकरण जे आपण या डावामध्ये पाहतोय. त्यावेळेस पुन्हा दाडव्या बॅटने यावेळेस मात्र ऑलिम्पिक कार्पेट खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे चुकी झाली. पुला खालून पाणी निघून जातं त्याप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षकडून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4. येतोय हा चौकार. चुका होत आहेत. चांगले गोलंदाजी जरूर झाले परंतु क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका संघाला न परवडणार आहेत. इथे एक छोटीशी चुकी एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. यावेळेस कमबॅक करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. धावबाची संधी होती परंतु तिथे डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही आणि तोपर्यंत मात्र एक सोल्टी सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेण्यामध्ये फलंदाजाला यश आले. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं गेलं. धपलकावरती 43 धावा ज्या मात्र आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. पहिला सामना पहिली लढत आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने हर्षी तर त्यांच्या विरोधामध्ये कासारांबोली अंबरवेट या संघांमध्ये मात्र ही लढत सूर्य दरम्यानचा चेंडू उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड अतिरिक्त धावेने वाढेल. धपलकावरती 44 धावा. शेवटच्या 9 चेंडू बाकी आहेत. 23 धावेंची गरज आहे. या षटकातील राहिलेले 3 चेंडू प्रसादचे मात्र फार महत्वाचे असणार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा 20 फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चार धावा ज्या पुन्हा एकदा संघाचा धपलक पुढे घेऊन जातील. धपलक वाढेल तिथे. धपलकावरती धावा आहेत त्या 48 धावा. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न तिथे केला. 48 धावा धपलकावरती झालेल्या आहेत. 8 चेंडू बाकी आहेत. 19 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या. 18 धाव्यांची सरासरी राखायची होती आणि इथे आपण पाहतो या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात तिथे प्रसाद किमसेने. अजूनही मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी आहे. विकेट आता फार महत्वाचे असेल. आता सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करायचं असेल तर या 2 फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल. कुलवटप्पाचा चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू सरळ पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार कृष्णाच्या बॅटमधून. या षटकामध्ये मात्र समीकरणाचं संपूर्ण चित्र बदलून गेलं. तब्बल 23 धावा ज्या मात्र आतापर्यंत खर्च झालेले आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं या षटकातील 1 चेंडू बाकी असेल. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. डगआउट जवळ जाऊन उभे राहा. बालगुडी संघ आणि पुनावळे संघ कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही. सामना संपल्यानंतर 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. त्यावेळेचा चेंडू बेड विकेट मध्ये फटका खेळलाय.
जागा बनवत खेळलेला स्ट्रोक, एक सिंगल तर घेतली, तिथे पुन्हा एकदा थोडीशी चुकी झाली आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णाला मिळेल हा नशिबाचा चौकार. प्रचंड महागडी गोलंदाजी झाली तिथे प्रसाद कडून. पीके कडून मात्र महागडे षटक पाहायला मिळालं. तब्बल 27 धावा ज्या चौथ्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. प्रचंड महागडी गोलंदाजी झाली. एकूण धावा धावपलकावरती पाहतो 58 धावा स्कोर कार्ड वरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता पाहायचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा. सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे. कृष्णाने मात्र सुंदर स्ट्रोक खेळले, चांगली साथ त्याला सुमित बोडकेने दिली आणि नक्कीच समीकरण सोप्प करण्याच्या उद्दिष्टाने खेळलेले आक्रमक स्ट्रोक जे आपल्याला या पूर्वीच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. प्रयत्न करावे लागतील आता गोलंदाजाला. एका बाजूने मात्र आक्रमक पवित्र धारण केला दोन्ही फलंदाजाने. त्या आक्रमक पवित्र्याला कशा प्रकारे धाडसाने मात्र थांबवलं जाईल हे पाहणं देखील महत्वाचं. कोणाच्या खांद्यावरती मात्र इथे जबाबदार दिली जाईल, कोणता गोलंदाज मात्र हे धाडस करेल. चला थोडं स्पीडअप करा. यानंतरच्या सामन्यासाठी बालगुडी टीम आणि पुनावली टीम आपण तयार राहायचंय. बालगुडी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याची नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू मध्ये 9 धावा. कित्येक वेळा हे सोपं वाटणारं समीकरण अवघड झालेलं आहे, त्यामुळे त्या गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. संतांनी सांगितले केल्याने होते, केल्याची पाहिजे. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. चांगले प्रयत्न जर झाले तर यश देखील तुम्हाला मिळेल. घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक सुमित बोडके. तर गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचे 6 चेंडू घेऊन जय सुतार. पाहिजे संघाला इथे विजय मिळून देईल का? नावामध्ये तर जय आहे. पाहिजे संघाच्या विजयासाठी त्याचं योगदान जे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. पहिला चेंडू घेऊन जय गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू जागा बनवत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जयने इथे वेग दाखवला तिथे भन्नाट आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू 9 धावा. सुमित बोडकेला आपण पाहतो तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. आतापर्यंत सुमितने जर पाहिलं तर 6 चेंडू खेळलेत, 12 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूने कृष्णा 8 चेंडू मध्ये 24 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकायचा होता, परंतु जास्त दिशा भरकटले तिथे. वाईट बॉल. अतिरिक्त धावा इथून पुढे मात्र अतिरिक्त धावा परवडणार नाहीयेत. इथे कमी धावा रोखायच्यात आणि अशा अतिरिक्त धावा खर्च करणार असतील तर गोलंदाज मात्र आपल्या संघाला चिंता भासवतायत. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये एका धावीच्या मदतीने वाढेल. 59 धावा धावपलकावरती. 5 चेंडू 8 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जय पुन्हा तयार. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता तिथे. यष्टीरक्षक देखील चेंडूला स्टॉप करू शकला नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षक प्रयत्न सुंदर आहेत, तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी कंप्लीट केली जाते. वाईट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे सर. तिसऱ्या पंचांची मागणी स्वतः पंचांनी त्या ठिकाणी केलेली आहे. भीमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी होतोय. नो बॉल. भीमर चेंडू. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. 61 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळेस भन्नाट वेग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा दिशा खराब तिथे. पुन्हा एकदा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वेग जरूर आहे जयकडे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली जाते. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. अचूकता तिथे मात्र पाहायला मिळत नाहीये. या अतिरिक्त अवंतर धावा मात्र संघाला आता काठ्यासारख्या टोचत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका संघाला आता आपण पाहतो नक्कीच इथे काठ्यासारख्या टोचत आहेत. पराभवाच्या काही ढकलत आहेत. शेवटच्या षटकामध्ये कमी धावा रोखायच्या असताना मात्र इथे दिशा भरकटणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चला थोडी घाई करा. जास्तचा वेळ तिथे खर्च होतोय.
धपलकावरती धावा आपण पाहतोय 62 धावा धपलकावरती 5 चेंडू 5 ची गरज. फुल टॉस आणि तिथे दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराने सामना जिंकलाय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. क्या कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे